सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 77वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सगळे भाग जाणून घ्या. तर नवीन कथा पण चालू केली आहे, त्याची लिंक कॅप्शनमध्ये टाकली आहे. तर तुम्ही त्या कहाणीला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्याल अशी माझी इच्छा आहे. तर आता वळूयात आपल्या कथेकडे. आता चैतन्य त्याच्या म्हणजे शिवमच्या गळ्यात पडून खूप रडला. तसं शिवम म्हणाला, अरे काय झाले सांग ना. तो म्हणाला, दादा अहो मी पास झालो, माझा नंबर आला आहे आणि पोलीस अधीक्षकपदी माझी निवड पण झाली आहे. तसं शिवमने पण त्याला आता उचलून घेतलं आणि म्हणाला, अरे वा छान, म्हणजे माझे मेहुणे पोलीस झाले म्हणायचे आता. तसं ते ऐकून सगळ्यांना ह्या दोघींना सुद्धा खूप आनंद झाला. चल घरी सांगितलंय का तू, शिवम म्हणाला. तो म्हणाला, नाही ना अजून कोणालाच नाही, पहिले तुम्हाला सांगतोय. तसं ते त्याचे डोळ्याचे अश्रू पुसत म्हणाले, बरं चला राणी सरकार, मिरवणूक काढली पाहिजे ना तुमच्या भावाची. ती म्हणाली, हो नक्कीच. तसं त्यांनी जातानाच सगळी तयारी केली होती. घरी पोचले, मिरवणूक काढण्यात आली. कुणाची तर चैतन्याची. आणि त्याचे सगळ्यांनी औक्षण केले. त्याच्या आईवडिलांनी तर खूप आनंद झाला होता आणि आबासाहेबांना पण खूप. आणि आता संध्याकाळी 8 वाजले होते. सगळ्यांची बैठक जमली होती. तसेच त्यामुळे सगळेजण त्याचं कौतुक खूप करत होते. पण प्रियाला तर आज बसायला सुद्धा टाईम भेटला नव्हता, कारण खूप काम होते. चैतन्याचे आईबाबा पण आले होते. तर त्यांच्यासाठी आणि आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण झाले होते. सगळ्यांनी जेवण केले आणि सगळेजण बसले होते हॉलमध्ये. पण तिला आज किचनमधून अजूनसुद्धा सुट्टी नव्हती. 10:30 वाजले ते रात्रीच्या जवळपास. तशात आज गंगू मावशींना जरा कणकण आली होती, म्हणून त्या पण नव्हत्या मदतीला. त्यामुळे तिला जरा जास्तच काम होते. तशा आईसाहेब होत्या तिच्या मदतीला. पण तरीही ती म्हणाली, आईसाहेब तुम्ही जा ना, बसा, मी करते सगळं. तसे त्या म्हणाल्या, नको अगं खूप काम आहे, मी करू लागते ना. तशी ती म्हणाली, अहो आईसाहेब मी आहे ना, तुम्ही जा. तशा आईसाहेब खूप अभिमानाने बाहेर गेल्या. त्या पण सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत होत्या. पण तेवढ्यात शिवम बाहेरून आला. तसं त्याची नजर फक्त प्रियाला शोधत होती. तो बेडरूममध्ये जाऊन खाली आला. देवघरात पण जाऊन आला. पण आता त्याच्यात सगळ्या शोधाशोध होणाऱ्या नजरेवर आईसाहेबांचं लक्ष होतं. तसा तो सगळ्यांमध्ये येऊन बसला. तसे आबासाहेब त्याला म्हणाले, बरं राजे काय म्हणताय, कधी काढायची आणि कधी काढायला हवी तारीख अस्मीच्या लग्नाची. तसं तो म्हणला, जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं. सगळ्यांचा विचार पण करून घेऊ, मग निर्णय घेतला पाहिजे ना. तसं तो म्हणला, हो ना आईसाहेब बरोबर ना. तशा आईसाहेब म्हणाल्या, हो ना राजे, पण तुमचा निर्णय तर किचनमध्ये आहे बरं का, जाऊन या मग बोलू आपण. तसे सगळे खूप हसले आणि तो म्हणाला, आईसाहेब पुढच्या महिन्यात जमेल ना लग्नाची तारीख काढली तर, आणि मी आलो हा लगेच, असं म्हणून तो पटकन पळत किचनमध्ये गेला. तसे सगळे पुन्हा खूप हसले. पण तेव्हा प्रिया भांडे स्वच्छ करत होती आणि त्यातच तिचे केस चेहऱ्यावर येत होते. तो तसा येऊन बसला आणि म्हणाला, काय ग झाले नाही का अजून, सगळे वाट बघताय, मी काही मदत करू का. ती म्हणाली, हो करा ना मदत, फक्त हे केस बाजूला करा. तीच खूप मदत होईल मोठी माझी, बाकी सगळे झाले आहे किचनमधले. आणि आता किचनमध्ये फक्त दिव्यांचा मंद उजेड होता. पण अस्मी होती
आज मी होती फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवत होती आणि हे त्याने पाहिलंच नव्हतं. आणि तो म्हणाला, बाहेर सगळे गप्पा मारत बसले आहेत. प्रियाच्या हाताचा अजून भांडे पण झाले नाहीत, पण तिच्या केसांची अल्लीबड तो पुन्हा बाजूला सावरत म्हणला आणि कानामागे सावरत पटकन तिच्या गालावर एक किस केला. तशी ती थोडी दचकल्यासारखी झाली आणि म्हणाली, अहो बाहेर सगळे आहेत ना? त्याचा शिवम हलकाच हसला आणि म्हणाला, अगं सगळं तुझेच कौतुक करतायत आणि मी तर मात्र तुझ्यावर अभिमान दाखवतोय. म्हणून ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात थोडं हसू, थोडं संकोच, थोडंसं लाजणं. तो म्हणाला, आज सगळं घर कसं साजरं झाले, पण मला ना वाटतं खरा आनंद इथे किचनमध्येच आहे. तुझ्या या हाताच्या जेवणाच्या सुगंधामध्ये, तुझ्यामध्ये. प्रिया म्हणाली, पण आधी हे सगळं संपू द्या, मग आपण बोलू. हां. तसा तो हलकेच तिचे हात हातात घेऊन म्हणाला, चल मी करू मदत. तसं तो तिच्या मागून तिच्या हातातली भांडी घेऊन ठेवू लागत होता आणि त्यातच त्यांचे हात एकमेकांना स्पर्शायचे. तसे ते क्षणभर थांबले. बाहेरच्या गप्पांचा आवाज जरा मंद झाला आणि आता त्या दोघांच्या श्वासांचा हलका स्पर्श ऐकू येऊ लागला होता एकमेकांना. शिवम म्हणाला, असं रोजचं जगणं मिळालं ना आणि मिळत राहिलं ना तर आयुष्य किती सुंदर होईल ग. हो ना? ती त्याच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मग रोज असंच या ना किचनमध्ये भेटत राहायला. तसं दोघंही हसले. बाहेरून आईसाहेबांचा आवाज आला, प्रिया झालंय का? ती पटकन म्हणाली, हो झालं. शेवटचं राहिले तेवढं ठेवून आलेच. शिवमने हलकासा डोळ्याने इशारा केला तिला, बाकीचं आपण नंतर पूर्ण करू म्हणून. तेवढ्यात पुन्हा दरवाजा हलकेच उघडला. तो गेला आणि परत माघारी आला. ती आश्चर्याने म्हणाली, अहो तुम्ही पण पुन्हा अजून मागे का आलात? सगळे आहेत ना बाहेर? आणि तो शांतपणे जवळ जात म्हणाला, आपण हळू आवाजात, हो अगं हो, पण मला असं वाटतंय काहीतरी राहिलं इथे. ती गोंधळली आणि म्हणाली, काय राहिलंय हो? मला सांगा, मी देते शोधून. तसं तो तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, धन्यवाद म्हणायचं राहिले अगं. इतक्या सगळ्या लोकांची काळजी घेतलीस माझ्यासाठी, घर उजळवलंस ती पण माझ्यासाठी. ती म्हणाली, अहो हे तर माझं कामच आहे ना. तसा तो हसला आणि म्हणाला, काम नाही ग, प्रेम आहे तुझं माझ्यासाठी. जे तू ये माझ्या घरासाठी करतेस ना ते कुणीही करू शकत नाही ग. तसं शिवमने तिच्या हातातून भांडे घेत खाली ठेवलं आणि हळूच तिचे हात हातात घेतले. तिची बोटं थंड असल्यामुळे थरथरत होती आणि कुणी बघेल की काय, तशी ती हळू आवाजात म्हणाली, सोडा. तसं तो जवळ येत म्हणाला, बघू देत ना सगळ्यांना की मी माझ्या राणीला
सगळ्यांवर राज्य आहे माझ्या राणीचं, तिला अजून म्हणाले. आणि दोघे पण एक क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. किचनमधला गॅस मंद जळत होता. इलायचीच्या दुधाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. त्यांच्या नजरा त्या क्षणाला थांबून ठेवत होत्या. आणि तेवढ्यात दूध वर आले आणि पटकन गॅस बंद झाला. पण तो कोणी केला? अस्मीने, कारण ती तिथेच होती ना. पण काही बोलतही नव्हती. आणि तिला या दोघांच्या मध्ये कबाब में हड्डी बनायचं नव्हतं. तसं तो म्हणाला, ही बघ, माझ्या प्रेमाचे दुश्मन तर सगळीकडेच आहेत ना. तशी आसमी शिवमच्या पाठीत हळूच धपाटा टाकत म्हणाली, हो, मी कबाबमध्ये हड्डी आहेत असं वाटतं ना. तर तू जेव्हा वहिनीचा, ती पुढं काही म्हणणार इतक्यात ते घेतला तेव्हा पण मी मध्ये नाही आले अरे. आणि मध्ये आले असतं ना मग कळलं असतं. तशी प्रियाला अजून म्हणाली, अहो त्या इथेच आहेत, खूप वेळ झाला, माझी मदत करत आहेत, पण तुम्ही पाहिलेच नाही त्यांना. तसं तो तिचा कान पकडत ठेवत म्हणाला, म्हणजे आमचं होणारं प्रेम तू चोरून चोरून पाहत होती का? तशी ती म्हणाली, ए दादा सोड ना, कान दुखतोय, नाहीतर ना आईसाहेबांना सांगेन तुझं नाव, आणि हे पण सांगेन तू वहिनीला त्रास देतो म्हणून. तो म्हणाला, हो, तू आली ना आता तुझ्या वहिनीची चमची, आणि आहेसच तू चमची पूर्ण. आणि ही माझी बायको असून पण ना आईसाहेब आणि आबासाहेब यांची लाडूबाई आहे. माझं तर कोणच नाही आहे बाबा. आता फक्त राहिलो मी ना एकटाच, माझं कोणच नाही. असं म्हणून जरासा रडका चेहरा केला. आणि पडलेला चेहरा पाहून तसं एका बाजूने अस्मी आणि एका बाजूने प्रिया, अशा दोघे पण त्याच्या गळ्यात पडून म्हणाल्या, आम्ही आहोत ना तुमचे, कशाला काळजी करताय. तसं प्रिया म्हणाली, बरं बस आता, चला बाहेर, नाहीतर आईसाहेब बोलवतील पुन्हा. तसा शिवम तिच्या कानापाशी हळूच म्हणाला, तू बोलवशील ना की मी कायम इथेच येतो बघ, लगेच आवाज तर मार. हे ती त्याच्याकडे पाहून हसले. तसं त्याने अस्मीचे तोंड दुसरीकडे फिरवले आणि प्रियाच्या सरळ ओठांवर एक छान किस केला. तो हळूच तिला जवळ घेत म्हणाला, आता खरंच निघतो मी बाहेर, पण ही आठवण कायम तुझ्या मनात ठेव बरं का. आणि तो बाहेर गेला. तशी प्रिया त्याला मागून जाताना पाहत राहिली. तिच्या ओठांवर एक गोड हसू आणि हृदयात त्या क्षणाची ऊब कायम होती. पण तसं अस्मी प्रिया एकमेकांना पाहून हसल्या. आणि अस्मी म्हणाली, ए वहिनी, खूप जीव टाकतो गो तुझ्यावर दादा, म्हणूनच तर बघ तुझा किस पण घेतला आणि मलाही बाहेर जाऊ नको म्हटला. धन्यवाद.